नमस्कार मित्रांनो, पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी आहे। आजपासून 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार हे त्यांना मिळणार आहेत। राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आता पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना आता मोफत उपचार मिळणार आहे। त्याच संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य शासनाने 2012 पासून महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली आहे। यामध्ये 1.5 लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळत होते। तर केंद्र सरकारने 2018 पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे। यातून 5 लाखापर्यंत उपचार मोफत केले जातात। सन 2019 मध्ये राज्य शासनाने या दोन्ही योजना एकत्र करून राज्यातील नागरिकांना 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार सुरू केले। या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 1356 विविध प्रकारच्या आजारावर मोफत उपचार केले जातात। तर आता शिधापत्रिका लिंक करणे आवश्यक आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढणे आवश्यक आहे। त्यासाठी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आपली शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे। कुटुंबातील सर्वच सदस्यांचे आधार कार्ड नंबर शिधापत्रिकेशी संलग्न करण्यासाठी त्याचे ऑनलाईन लिंक करण्याची गरज आहे। वर्षी 40,000 रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत। या आरोग्य योजनेतून गेल्या आर्थिक वर्षात अनेक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले। यात सर्वाधिक लाभ कर्करुग्ण आणि हृदयरुग्णांना मिळाला। तर ही शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते। या रुग्णांना गतवर्षी लाभार्थी रुग्णावर केलेल्या उपचारापोटी जवळपास 99 कोटी रुपयाचा परतावा मिळालेला आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता या 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार हा मिळणार आहे।